चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषदेसमोर आज भारतीय जनता पक्षाकडून आक्रमक असं गोवा आंदोलन करण्यात आलं। शहरातील पाणी टंचाई आणि मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी काँग्रेस नगरसेवक जनतेच्या पैशांवर गोवा दौऱ्यावर गेल्याचा आरोप करत भाजपनं जोरदार निदर्शनं केली आहेत। घुग्गुस शहरात भीषण पाणी टंचाई, बंद पडलेले आरो प्लांट, रखडलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि अंधारात बुडालेल्या रस्त्यांच्या समस्याने नागरिक त्रस्त असताना सत्ताधारी नगरसेवक मात्र शासकीय पैशातून गोव्याच्या दौऱ्यावर गेल्याचा आरोप भाजपने केलाय। भाजप नगरसेवकांनी नगर परिषद कार्यालयासमोर गोवा आंदोलन करत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनादरम्यान संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या आवारातच आंघोळ करत अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला। यावेळी माध्यमांशी बोलताना भाजप नगरसेवक विवेक बोढे यांनी प्रशिक्षणाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप केला। गेल्या 2 दिवसांपासून नगराध्यक्षांचं कार्यालय बंद असल्यानं नागरिकांची कामं ठप्प पडली आहेत। शहरात पाण्याचा गंभीर प्रश्न असताना नागरिकांना वाऱ्यावर सोडून गोवा दौऱ्यावर जाणं दुर्दैवी असल्याचं यावेळी म्हणण्यात आलं। नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजू रेड्डी आणि इतर सत्ताधारी नगरसेवक जनतेच्या कराच्या पैशावर ऐश करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। घरपट्टी, पाणी टॅक्स, नाली आणि रस्ते विकास निधी तसंच गरीब आणि निराधार योजनांच्या पैशांचा गैरवापर करून हा दौरा केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला।